नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पिंकी ही राघवला म्हणते की आपल्याला मन बजावत असतं, परंतु डोकं वरचढ असतं आणि अशानेच आपण अनेक चुका करून बसतो. आता राघव पिंकीच्या बोलण्याचा विचार करू लागतो, तर पिंकी म्हणू लागते, ठाणेदार, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावर आपलं जीवापाड प्रेम असतं त्या माणसावर विश्वास ठेवायलाच हवा. आता हे ऐकल्यानंतर राघवा पिंकीला म्हणतो, तुझा नवरा तुझ्या मैत्रिणीबरोबरच पळून गेला आहे आणि तू विश्वासाच्या गोष्टी करतेस. तर पिंकी म्हणते की हो करते, कारण एक गोष्ट मला कळाली आहे, दिसतं तसं नसतं. तर राघव विचारतो म्हणजे? तर पिंकी म्हणू लागते, हे बघा, आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्ही हे जे काही केलं आहे, तुमच्या खोलीमध्ये तोडफोड केली आहे, तेव्हा मात्र ते खोलीत कोणीच नव्हतं. परंतु आता जर खोलीत कोणी आलं तर काय म्हणाल की आपल्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तेव्हा तुम्ही मला मारलं आहे, असंच काहीतरी दिसणार ना चित्र. तर राघव म्हणतो, परंतु मी असं काहीही केलं नाही आणि मी तुम्हाला का मारेन? पिंकी म्हणते, हो, तोच तर मुद्दा मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. अहो, दिसतं तसं नसतं. इंग्रजीत तुमची एक म्हण आहे बघा, रिॲक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्स करा. मग एखाद्या वेळी आपण काय करतो की एखादी गोष्ट पाहिजे असते आणि माहीतही नसते, परंतु पटकन रिॲक्ट करतो आणि मग आपल्याला पश्चाताप होतो. परंतु त्यापेक्षा हळूहळू विचार करून त्याची उकल झाली की मगच रिस्पॉन्स करायचा. म्हणजे कसं होणार, आपल्याला नको आहे ते कधीही आपल्या हातून घडणार नाही आणि पश्चाताप करायची वेळही येणार नाही. आता राघवला पिंकीचं म्हणणं पटत असतं. राघव पिंकीला म्हणतो, खरंच सॉरी, मी चुकीची गोष्ट केली आहे, त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागत आहे, मी असं करायला नको पाहिजे होतं. तर पिंकी म्हणते, डोंट वरी, कधीकधी आपल्या हातून चुका होतात, परंतु आपण ते विसरून जाऊ, चूक भूल द्यावी घ्यावी. तर आता राघवलाही पिंकीचं म्हणणं पटतं आणि म्हणूनच राघवा पिंकीला आभार मानत म्हणू लागतो, थँक्यू. तर पिंकी म्हणू लागते, मी आता म्हणाले ना, चूक भूल द्यावी घ्यावी. तर राघव म्हणतो, समजून घेतलात त्यासाठी खरंच थँक्यू. आता पिंकीने राघवची खूप छान अशी समजूत काढलेली असते आणि राघवच्याही त्याची चूक लक्षात आलेली असते. आता पिंकी ही चहा बिस्किट करत असते, तर ऋतुजा काकू, रुक्मिणी काकू आणि रेश्मा यांच्या गप्पा चालू असतात. आता ऋतुजा काकू न्यूज वाचण्यासाठी घेतात, तर पहिलीच न्यूज असते, पुण्यात मुसळधार पाऊस. आता हे ऐकून पिंकी खूप खुश होते आणि म्हणू लागते, खरंच एवढा पाऊस पुण्यात झाला. पण पुढची न्यूज असते की यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता हे ऐकून पिंकीला खूप वाईट वाटतं. पिंकी म्हणू लागते, पाऊस पडला हे खरंच खूप छान झालं, परंतु यामुळे जनजीवन विस्कळीत झालं हे मात्र मला अजिबात आवडलं नाही. आता मात्र पुढची न्यूज असते, ती म्हणजे ऋतुजा काकूंच्या आवडती चिमटेवाले बाबा पुण्यात आलेले असतात. ही न्यूज पेपरमध्ये आलेली असते. आता हे वाचून ऋतुजा काकू खूप खुश होतात आणि रुक्मिणी काकूंना म्हणू लागतात, वहिनी साहेब, अहो वाचलात का, चिमटेवाले बाबा पुण्यात आले आहेत, अहो बघा ना त्यांचा फोटो किती छान आहे. आता तो फोटो पाहून रुक्मिणी काकू म्हणतात, अगं परंतु हा फोटो असा का आहे, पाठमोरा, कोणाला तर बाबा दिसणारच नाही आहेत. तर ऋतुजा काकू म्हणू लागतात, म्हणूनच तर लोकांची गर्दी होते ना, आणि त्यांना पाहण्यासाठीच लोक गर्दी करतात. खरंच ते खूप महान आहेत, अंतर्यामी आहेत आणि भविष्यात काय घडतं हे त्यांना आधीच कळत असतं. वहिनी साहेब, मी काय म्हणते की आपण त्यांना आपल्या घरी बोलवायचं का भेटण्यासाठी? खरं तर यांना भेटलं तर आपण रेश्मा आणि रिषभच्या लग्नाचा उपाय काहीतरी विचारला असता. आता हे ऐकून रेश्माला मात्र खूप राग आलेला असतो, तर पिंकी विचार करू लागते. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, आता काय उपयोग, वराती मागून घोडा, जेव्हा हिला समजावत होतो तेव्हा हिने काही आमचं ऐकलं नाही आणि आता रडून काही फायदा आहे का? तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, आता तर त्यांना बोलून काहीही फायदा होणार नाही, ही सही करून तर मोकळीच झाली आहे. तर त्यानंतर ऋतुजा काकू म्हणू लागतात, मी काय म्हणते, तर रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु माझं ऐक ना, मी काय म्हणते, आपण त्यांच्याजवळ गेलो आणि आपण जर आपल्या डोकेदुखीबद्दल विचारलं तर? आता हे कोण रेश्मा म्हणते, काकू अहो ते बाबा आहेत, डॉक्टर नाहीत आणि तुमचं डोकं दुखतं आहे का, मग मी तुमच्यासाठी गोळी आणू का, म्हणजे तुमचं डोकंही बरं होईल. त्यापेक्षा मी काम करते, मी तुमचं डोकंच चेपून देते, त्याने तुम्हाला नक्कीच आराम पडेल आणि त्यासाठी तुम्हाला त्या बाबांजवळ जायची काय गरज. आता रेश्माचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी काकूंना रेश्माचा खूप राग आलेला असतो. आता रुक्मिणी काकू रेश्माला विचारतात, रेश्मा मला एक सांग, तुझा मेंदू काही गुडघ्यात आहे का? अगं मी या डोकेदुखीबद्दल बोलत आहे, असं म्हणत त्या पिंकीजवळ इशारा करून दाखवतात. आता रेश्मा म्हणू लागते, परंतु ते मला कसं कळणार? आता हे सगळं काही पिंकीच्या लक्षात आलेलं असतं. आता रुक्मिणी काकू चिडलेल्या असतात, तर ऋतुजा काकू म्हणू लागतात, वहिनी साहेब, मी काय म्हणते की आपण आपल्या घरामध्ये पूजा ठेवूया आणि
त्याचं निमंत्रण आपण चिमटेवाल्या बाबांना देऊया, म्हणजे ते पूजेला नक्कीच येतील आणि आपल्यालाही त्यांचं दर्शन होईल आणि आपले सगळेच प्रश्न सुटतील. आता ऋतुजा काकू खूप खुश झालेले असतात आणि चिमटेवाल्या बाबांचा जयघोष सुरू करतात आणि म्हणू लागतात, चिमटेवाले बाबा की जय, चिमटेवाले बाबा की जय. परंतु त्यांना कोणीही प्रतिसाद देत नसतं. तर पिंकीला मात्र हसायला येत असतं. आता पिंकी ही मनाशीच म्हणू लागते, या पिंकी नावाच्या डोकेदुखीवर औषध कुठेही नाही, मग ते बाबा कुठून देणार आहेत आणि कसल्याही अंधश्रद्धा. त्यांचा अंधश्रद्धेवरचा विश्वास पाहून पिंकीला हसायला येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघवला ऋषभ म्हणू लागतो की माझा संशय खरा होता. तर राघव म्हणतो की नाही, आपल्याजवळ असा कोणताही ठोस पुरावा नाही, त्यामुळे आपण कुठल्याही निर्णयावर पोचू शकत नाही किंवा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. कृष्ण आणि सिंधू वेगळ्या असल्या पाहिजेत, कारण एकाच चेहऱ्याच्या दोन व्यक्ती असतात हे मला माहीत होतं, परंतु एकाच गुणधर्माच्या दोन व्यक्ती कसं काय असू शकतात हे कसं शक्य आहे, कारण त्या दोघींच्याही इतक्या गोष्टी एकसारख्या आहेत, मिळत्या जुळत्या आहेत. मला काय करावं काहीच कळत नाही. मी एवढा विचार करून सुद्धा मला एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आता ऋषभ विचारू लागतो, दादा तू काही विचार केला आहेस का? तर राघव म्हणतो की हो, या आधीसुद्धा माझ्या डोक्यामध्ये तोच विचार होता आणि आता आपल्याला तेच करावं लागणार आहे, कारण त्याशिवाय आपल्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर ऋषभ विचारतो की दादा आता काय करायचं आहे? तर राघव त्या ड्रॉवरमधील एक ब्रश घेतो आणि म्हणू लागतो, एक गोष्ट आपल्याला करावी लागेल. हा सिंधूचा हेअर ब्रश आहे, यावरूनच आपल्याला कळेल. आता सगळं काही ऋषभच्या लक्षात येतं. ऋषभ म्हणू लागतो की हो दादा. तर राघव म्हणू लागतो की या आधारेच आपल्याला सगळे मार्ग मिळतील, म्हणजेच आपल्याला सगळ्या गोष्टी आपोआप कळायला लागतील. तर ऋषभ म्हणू लागतो, यावरून पिंकीची मैत्रीण कोण हे आपल्याला नक्कीच कळणार आहे, म्हणजे दादा असं होणार आहे की एका दगडात दोन पक्षी. तर राघव म्हणतो की हो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पिंकी रूममध्ये नाही ह्या संधीचा फायदा घेत मधू ही पिंकीच्या रूममध्ये येते आणि पिंकीची पर्स बाहेर काढते. आता पिंकी येत नाही तोपर्यंत ती झडती घेत असते. आता पिंकीच्या पर्समध्ये तिला तर लाल तिखट मिळतं. आता ते पाहून तिला धक्काच बसतो आणि म्हणून ती पुन्हा एकदा ते लाल तिखट बॅगमध्ये ठेवते आणि पुन्हा पाहत असते, तर मात्र तिच्या हाताला चाकू लागतो. आता मधू ही विचार करत म्हणू लागते, ही नक्की आमदारच आहे ना, की नक्की कोण आहे, कारण चाकू मसाला हे कसं काय हिच्या बॅगमध्ये. परंतु आता मधूजवळ विचार करायला वेळ नसतो आणि म्हणूनच मधू ही पटापट सगळी झडती घेत असते, सगळी शोधाशोध करत असते, परंतु तिच्या हाती काहीच लागत नाही आणि म्हणूनच ती विचार करते की आता काय करू. आता तर ती पिंकीची बॅग घेते. आता पिंकीची एवढी जड बॅग पाहिल्यानंतर मधू ही मनाशीच विचार करत म्हणू लागते, ही नक्की किती दिवसासाठी राहायला आली आहे, बॅग तर मला उचलत नाहीये. आता ती कशी बशी बॅग उचलते आणि त्यानंतर ती बॅग खोलून त्या बॅगमध्येही झडती घेत असते. बॅगमध्येही काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते, परंतु तिथेही तिला काही सापडत नाही आणि म्हणूनच आता तिच्या हाती लागतो तो लॅपटॉप. आता लॅपटॉप हाती लागल्यावर मात्र मधू खूप खुश होते आणि म्हणू लागते, यामध्ये नक्कीच काहीतरी मला सापडेल. परंतु तोपर्यंत पिंकी आपल्या रूमच्या दिशेने येत असते आणि आता पिंकीला फोन आलेला असतो. आता पिंकी ही फोनवर मोठ्यानेच बोलत म्हणू लागते, बोला काय झालं, बोला ना, मीच बोलत आहे, असं म्हणत पिंकी म्हणते, अच्छा. आता हा पिंकीचा फोनवरचा आवाज मधूच्या कानी पडलेला असतो. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधू म्हणू लागते, बापरे ही बया आली, आता जर हिने मला पाहिलं तर गडबड होईल आणि हैराण करेल, मला तर ही सोडणारच नाही, मी काय करू. तोपर्यंत पिंकी ही रूमच्या दिशेने येत असते आणि आता पिंकी रूममध्ये आलेली असते, परंतु रूमचा दरवाजा बंद पाहून पिंकीला संशय येतो आणि पिंकी विचार करत म्हणू लागते, या पिंकीच्या रूमचा दरवाजा कधीच बंद नसतो. परंतु त्याचवेळी पिंकीचा रक्षक पडद्याजवळ जातो आणि पडद्याच्या मागे मधू लपलेली असते. आता मधूचे पाय मात्र पिंकीला दिसलेले असतात आणि पिंकीच्या सगळं काही लक्षात येतं. पिंकी ही मनाशीच म्हणू लागते की माझ्या खोलीची झडती घेण्याची हिंमत झाली या टवाळकीची का, आता मला दाखवतेच माझा हिसका, असं म्हणत पिंकी ही मधूला काही जाणीव न करू देता लगेच त्या पडद्याला गच्च पकडते आणि मोठ्यानेच ओरडू लागते, चोर चोर चोर, पकडा याला, चोर आला आहे माझ्या रूममध्ये. आता सर्वजण धावत येतात आणि रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात, अगं हे काय झालंय तुला, तुझा हा भोंगा बंद कर, तुझ्या या भोंग्याने आमच्या कांठिळ्या बसल्या आहेत आणि ओरडतेस कशाला गं. तर पिंकी म्हणू लागते, तुम्हाला दिसत नाही आहे का, अहो चोर आला आहे आणि तरीच तुम्ही हलत ढुलत येत आहात आणि तरी मी हळू बोलले असते तर तुम्ही आलाच नसता. आता त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, आता झालं का, आता सगळं बोलून झालं असेल, घड्यावर तेल वाहून झालं असेल, तर आता नक्की काय घडलंय ते आम्हाला सांगशील का. तर पिंकी म्हणते, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करत आहे ना, की माझ्या रूममध्ये चोर आला आहे, तुम्हाला दिसत नाही आहे का. आता ऋतुजा काकू म्हणू लागतात, कसा दिसणार, त्याने तर पडदा घेतला आहे. तर पिंकी म्हणू लागते, परंतु ह्याला मी कसं सोडू, ह्याला जर सोडलं तर हा चोर नक्कीच पळणार आहे. तर राघव म्हणू लागतो, काय हे चाललंय तुमचं. तर त्यानंतर पिंकी ही राघवला म्हणते, ओ ठाणेदार, तुम्ही पोलीस आहात ना, मग चोर पोलीस खेळायचं आहे का, अहो या चोराला पकडा आणि चांगलीच शिक्षा द्या. तर राघव हा पिंकीला म्हणतो,
म्हणतो तुम्ही अगोदर बाजूला व्हा. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो आता तर या चोराला मी सोडणारच नाही. असं म्हणत राघव हा पडदा बाजूला करतो. परंतु त्या पडद्यामागची चोर म्हणजे मधूच असते. आता मधूला पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. रुक्मिणी काकू म्हणू लागतात काय मधू तू इथे, राणी तू इथे काय करतेस? सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर त्यानंतर ऋतुजा म्हणते ही तर राणी आहे. तर पिंकी म्हणू लागते ही राणी नाही आहे, ही चोर आहे चोर. ही तर माझ्या रूममध्ये येऊन झडती घेत होती, माझ्या रूममध्ये हिने चोरी केली आहे. आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, सगळ्यांनाच धक्का बसतो. राघव हा मधूला विचारतो मधू हे काय आहे, तू पिंकीच्या रूममध्ये काय करत आहेस? आता मात्र मधू काहीच बोलत नाही. तर पिंकी म्हणू लागते आता बोल ना, आता का तुझी बोबडी वळाली आहे? आता का आली होतीस माझ्या रूममध्ये ते तुला सांगता येत नाही आहे का? मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते, कारण तिची चोरी पकडली गेलेली असते. आता राघव पुन्हा एकदा मधूला विचारतो की मधू हे काय आहे, तू या रूममध्ये काय करत आहेस? आता मधू ही नाटक करत म्हणू लागते राघव अरे माझा नेकलेस सापडत नव्हता ना, तोच पाहण्यासाठी मी इथे आले होते. मला वाटलं होतं की हिनेच घेतला असावा. आता रुक्मिणी काकू तिची बाजू घेत म्हणू लागतात अगदी बरोबर आहे, हिनेच घेतला असणार, कारण हीच इथे उपरी आहे या घरात. हिच्या व्यतिरिक्त अजून घरात कोणी आहे का? आता रुक्मिणी काकूंचं हे बोलणं ऐकून पिंकीला मात्र रुक्मिणी काकूंचा खूप राग येतो. आता पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते ओ उपरी कोणाला म्हणता? जर माझ्या धनींना तुमच्या या ठाणेदाराने शोधलं नाही तर मी या घरची सून होणार आहे. उपरी काय चोर काय, अहो मी आमदार आहे आमदार. आता रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात आमदार स्वतःच्या घरची, या घरात तर घुसून राहत आहेस, त्यामुळे या घर तू आमदार वगैरे कोणी नाहीस आणि तुझी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. तर पिंकी म्हणू लागते याला दादागिरी नाही म्हणत पिंकीगिरी म्हणतात आणि मी पिंकीगिरी करते. परंतु मला एक सांगा, तुमच्या या फॅमिली मेंबरने मला त्रास द्यायचा, माझ्यासोबत कसंही वागायचं आणि तुम्हाला काय वाटत आहे मी गप्प राहायचं, मी काहीच बोलायचं नाही आणि काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही? हे कसं काय होऊ शकतं हो, आणि हे कसं शक्य आहे? मी गप्प बसणार नाही. आता रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात मग बाहेरचं कोण असणार? तूच आहेस ना, मग तूच घेतला असणार नेकलेस. तर पिंकीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यावर आरोप करताना 10 वेळा विचार करा. मी अशी कोणतीही गोष्ट करत नाही आणि कोणालाही त्रास देण्याचा तुमच्यासारखा माझा प्रयत्न नसतो. आता रुक्मिणी काकू पिंकीवरच चोरीचा आळ करत असतात. आता मात्र राघव म्हणू लागतो काकू प्लीज शांत हो. अगं आपल्याजवळ कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय आपण कोणालाही आरोपी ठरवू शकत नाही, त्यामुळे प्लीज शांत हो. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात राघव अरे परंतु राणीचा नेकलेस. तर त्यानंतर राणी म्हणू लागते राघव अरे माझा नेकलेस तो खूप महाग होता. तर राघव म्हणतो हो तू काळजी करू नकोस, मी आताच लेडी कॉन्स्टेबलला बोलावून घेतो आणि त्या घराची नक्कीच झडती घेतील आणि तुझा हार नक्कीच सापडेल. आता मात्र रुक्मिणी काकू पोलिसांना बोलवण्यासाठी नकार देतात आणि म्हणू लागतात की त्याची काही गरज नाही, मला माझ्या घरामध्ये पोलीस नकोत. आता हे ऐकल्यानंतर पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते मग यांना पण घराबाहेर काढा, कारण ते पण पोलीसच आहेत ना. असं म्हणत पिंकी हसू लागते. रुक्मिणी काकू म्हणतात हसायला काय झालं? तर त्यानंतर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात राघव अरे तू पोलीस आहेस ना, मग खरी चोर पिंकी आहे. आताच त्या पिंकीच्या रूमची झडती घे, शोध, नेकलेस याच रूममध्ये सापडणार आहे आणि एकदा का समजलं की ही पिंकी चोर आहे की मग मात्र तिला घराबाहेर काढायचं. राघव म्हणतो काकू अगं काय चाललं आहे, हा खेळ आहे का? आणि तुम्ही दोघेही आमदार आहात ना, मग तुम्हाला नियम माहीत नाही का? मी कोणत्याही एका स्त्रीच्या रूमची झडती घेऊ शकत नाही, त्यासाठी मला रिसर ऑफिसला जाऊन तक्रार करावी लागेल आणि त्यानंतरच लेडी कॉन्स्टेबल घरी येऊन झडती घेतील आणि मगच चोर कोण आहे हे आपल्याला कळेल. परंतु आता तुम्ही सगळे शांत व्हा, मला गाजावाजा नको आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नको आहे. आता आपण प्रत्येकाने कामाला लागा. असं म्हणत राघव सगळ्यांना रूमच्या बाहेर काढतो. परंतु मधू मात्र तिथेच असते आणि त्यानंतर पिंकीला म्हणू लागते बघितलंस का, या घरची माणसं माझ्यावर विश्वास ठेवून आहेत, कारण ही माणसं माझी आहेत. त्यामुळे तू त्यांच्या मनावर कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केलास, त्यांना कितीही काही माझ्या विरुद्ध सांगण्याचा प्रयत्न केलास, तरी त्यांचं मन तू कधीही वळवू शकणार नाही. आता हे ऐकल्यानंतर पिंकी म्हणू लागते ओ शायनिंग, खूप चुकीचं केलं आहे आणि माझ्यासोबत भिडणं हे खरंच खूप मोठी चूक केली तुम्ही. आता तुम्हाला समजेल की ही पिंकी काय करू शकते, भोगा आपल्या कर्माची फळं. तर मधू मात्र रागानेच तिथून निघून जाते. आता पिंकी म्हणू लागते आता लवकरच तुला तुझी शिक्षा मी देणार आहे. या पिंकीशी पंगा घेतेस का? आता ही पिंकी काय करू शकते हे तुला लवकरच कळेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव हा रिषभजवळ ते हेअर ब्रश देतो आणि म्हणू लागतो आता कृष्णाची आणि सिंधूची DNA टेस्ट होणार आणि ही DNA टेस्ट झाली तर आपल्याला हवा असलेला पुरावा मिळणार. तर रिषभ म्हणू लागतो मग कृष्णात सिंधुवहिनी आहे की नाही हे आपल्याला सिद्ध होणार आहे. राघव म्हणतो की हो. आता राघवने कशाप्रकारे कृष्णाच्या रूममधून ते
हेअर ब्रश मिळवलेलं असतं ते त्याला आठवू लागतं. राघव आता ते हेअर ब्रश रिषभजवळ देतो आणि रिषभला म्हणू लागतो, रिषभ आता यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको, कारण आपल्याला DNA टेस्टचे रिपोर्ट नीट मिळायला हवे, तरच आपल्याला सत्य समोर येणार आहे. तर रिषभ म्हणू लागतो, दादा तू घाबरू नकोस, तू काळजी करू नकोस, मी माझं काम अगदी नीट करणार आहे. असं म्हणत रिषभ आता DNA टेस्ट करण्यासाठी निघालेला असतो. तर दुसरीकडे मधु ही नाटक करत म्हणू लागते, नाही मला आता कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. ती पिंकी माझ्यावर आरोप करत होती, परंतु काकू तुम्ही कोणीच ऐकून घेतलं नाही आणि तुम्ही काहीही बोलत नाही आणि कोणी माझी बाजूही घेतली नाही. आता रुक्मिणी काकू म्हणतात, राणी हे बघ, अगं ती तुला चोर म्हणाली आम्हाला माहीत आहे, तिने तुझ्यावर आरोप केले हेही मला माहीत आहे, परंतु प्लीज तू असं म्हणू नकोस. आणि तुला काय वाटतं की आमचा तुझ्यावर विश्वास नाही आहे का? अगं आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु ती मुलगी कशी आहे आम्हाला चांगलीच माहिती आहे आणि हीच पारख केली आहेस का तू आमची? अगं आम्हाला माहीत आहे की ती मुलगी नाटकी आहे. आता ऋतुजा काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी साहेब यावेळी आपण तिला चांगलाच धडा शिकूया. आता मधू म्हणू लागते, काकू तुम्ही फक्त बोलता काहीच करत नाही. तेवढ्यातच बाहेरून वाद्याचा आवाज येतो. तर इकडे पिंकी ही वेश बदलून चिमटेवाल्या बाबांचं रूप घेऊन आलेली असते. तर मधू म्हणू लागते, एक मिनिट कोण आलं हे मी पाहते. असं म्हणत मधू बाहेर येते आणि त्या बाबांना विचारू लागते की आपण कोण आहात? तर पिंकी म्हणू लागते, अज्ञात बालिके तू मला ओळखलं नाहीस का? संपूर्ण जगाला माझी ओळख आहे आणि तू मला विचारतेस की आपण कोण आहात? तर मधू म्हणू लागते, हो मी तुम्हाला ओळखलं नाही, आपण कोण आहात? तर पिंकी म्हणू लागते, संपूर्ण जग मला चिमटेवाले बाबा या नावाने ओळखतं आणि तू म्हणतेस की तू मला ओळखलं नाही. आता मात्र ऋतुजा काकूने तो आवाज ऐकलेला असतो. आता ऋतुजा काकूंना वाटत असतं की चिमटेवाले बाबा घरी आले आहेत, म्हणून ऋतुजा काकू खूप खुश होतात आणि त्यानंतर पाहायला मिळतं सर्वजण खुश होतात आणि बाहेर येतात. आता पिंकीने चिमटेवाल्या बाबांचं रूप धारण केलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चिमटेवाल्या बाबा म्हणून पिंकी चाललेली असते आणि पिंकी म्हणू लागते की चोरीला गेलेला माल इथेच आहे. आता मात्र मधूच्याच रूमची झडती होते आणि तेव्हा मात्र मधूच्याच रूममध्ये तो नेकलेस सापडतो. आता मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटतं. रुक्मिणी काकू चिडतात आणि मधूला म्हणू लागतात, राणी हा हार चोरीला गेला असं तूच म्हणत होतीस ना, परंतु हा हार तर तुझ्याच कपाटात आहे. राणी तुझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. आत्ताच या बाबांचे पाय धरून तू त्यांची माफी माग. आता मधू ही पाय धरून पिंकीचीच माफी मागत असते. तर त्यानंतर पिंकी ही नाटक करत म्हणू लागते, माफी मागायचीच असेल तर त्या व्यक्तीची माग ज्या व्यक्तीची तू गुन्हेगार आहेस. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, परंतु पिंकी आहे कुठे? आता पिंकी पटकन बोलून जाते की मी असेपर्यंत पिंकी इथे येणार नाही. आता हे सगळ्यांनी ऐकलेलं असतं. आता हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आता पिंकी जेव्हा बाहेर जायला निघते तेव्हा मात्र राघव समोर असतो. आता राघव चिमटेवाले बाबा म्हणून पिंकी चाललेली आहे हे ओळखेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.